नमस्कार. कधीकधी ना अगदी साध्या सोप्या कथांमधून आपल्याला आयुष्याचा खूप मोठा अर्थ सापडतो. आज आपण अशीच एक छोटीशी गोष्ट उलगडणार आहोत आणि त्यातून प्रामाणिकपणा म्हणजे नेमकं काय याचा शक्तिशाली संदेश समजून घेणार आहोत. चला सुरू करूया. तर ही गोष्ट सुरू करण्यापूर्वी एक प्रश्न डोक्यात ठेवूया. खरंच एखादा छोटासा निर्णय, एक लहानशी निवड आयुष्यात मोठे बदल कसे काय घडवू शकते? हा प्रश्न महत्वाचा आहे, कारण याच प्रश्नाभोवती आपली संपूर्ण कथा फिरते आणि चिमूच्या प्रवासातच आपल्याला याचं उत्तर मिळणार आहे. ठीक आहे, तर मग थेट कथेलाच सुरुवात करूया. पाहूया की आपला नायक चिमू नेमका कोणत्या अनपेक्षित परिस्थितीत सापडतो. तर हा आहे चिमू, एका गावात राहणारा, हुशार तर आहेच पण थोडासा खोडकर, म्हणजे एकदम परफेक्ट हिरो नाहीये. आणि म्हणूनच ही गोष्ट आपल्याला जास्त आपलीशी वाटते, कारण तो आपल्यासारखाच आहे. त्याचा संघर्ष आपल्याला कुठेतरी आपलाच वाटू लागतो. आणि मग येतो तो क्षण जो संपूर्ण कथेला एक वेगळं वळण देतो. शाळेतून घरी परत येताना त्याला रस्त्यात एक पाकिट सापडतं. आता बघा, घटना तशी अगदी साधी आहे ना, नाही का? पण ह्याच क्षणापासून चिमूच्या कॅरेक्टरची, त्याच्या चारित्र्याची खरी कसोटी लागायला सुरुवात होते. आता आपण कथेच्या अगदी हृदयात म्हणजे चिमूच्या मनात डोकावून पाहूया. त्या एका क्षणी त्याच्या मनात नेमकं काय द्वंद्व सुरू होतं. आता साहजिकच आहे, पाकिटातले पैसे पाहून त्याच्या मनात पहिला विचार काय आला असेल? वाह, ह्या पैशांनी तर मी खेळणी, चॉकलेट, नवीन बूट सगळं काही घेऊ शकेन. हा विचार अगदी स्वाभाविक आहे. म्हणजे तो मोहात पडला होता. त्याला त्या सगळ्या गोष्टी हव्या होत्या. पण त्याच क्षणी त्याच्या आतून एक दुसरा आवाज येतो. हा आवाज होता त्याच्या आईच्या शिकवणीचा, त्याच्यावर झालेल्या संस्कारांचा. एक साधं पण अतिशय महत्वाचं वाक्य, आपलं जे नाहीये ते कधीच घ्यायचं नाही. बघा, ही एक छोटीशी शिकवण त्याच्या त्या मोठ्या मोहाच्या अगदी समोर येऊन उभी ठाकली. तर आता चिमूसमोर दोन रस्ते होते. एकीकडे होता मोह, म्हणजे स्वतःच्या सगळ्या इच्छा पूर्ण करण्याची संधी, आणि दुसरीकडे होतं कर्तव्य, म्हणजे जे योग्य आहे ते करण्याची जबाबदारी. आणि खरं सांगायचं तर हा संघर्ष फक्त चिमूचा नाहीये, आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात असे क्षण येतात, नाही का? आपण काय विचार करतो यापेक्षा आपण काय करतो हे जास्त महत्वाचं असतं. मग पाहूया चिमूने अखेर कोणता मार्ग निवडला. तर चिमूने त्याच्या आतल्या त्या चांगल्या आवाजाचं ऐकलं. त्याने ते पाकीट उचललं आणि तो कुठेही न थांबता थेट सरपंचांकडे गेला. त्याचा निर्णय आता पक्का झाला होता. हे पाकीट परत करायचंच. ही जी कृती आहे ना, हीच त्याच्या निवडीचा सर्वात मोठा पुरावा आहे. आणि इथेच आपल्याला कळतं की चिमूचा हा निर्णय किती किती महत्वाचा होता, कारण ते पाकीट होतं एका वृद्ध माणसाचं, ज्यांना त्या पैशांची गरज त्यांच्या औषधांसाठी होती. विचार करा, हे कळल्यावर चिमूच्या त्या प्रामाणिकपणाला एक किती खोल अर्थ प्राप्त होतो. आणि मग येतो तो क्षण जो चिमूचं चारित्र्य किती मोठं आहे हे दाखवून देतो. जेव्हा त्या माणसाने त्याला बक्षीस देऊ केलं, तेव्हा त्याने स्पष्ट नकार दिला. तो काय म्हणाला? मला फक्त योग्य गोष्ट करायची होती. म्हणजे बघा, त्याने हे सगळं कोणत्याही फायद्याच्या अपेक्षेने केलं नव्हतं. त्याचा हेतू अगदी शुद्ध होता आणि म्हणूनच तो खऱ्या अर्थाने प्रामाणिक ठरतो. तर मग ह्या संपूर्ण गोष्टीतून आपल्याला कोणता खरा खजिना सापडतो? काय शिकायला मिळतं? चला पाहूया. सरपंचांनी जे म्हटलं ते या कथेचं सार आहे. खरा खजिना पैशात नसतो, तो चांगल्या स्वभावात असतो. चिमूने पैसे परत केले, पण त्या बदल्यात त्याने जे कमावलं ना, ते खूप मोठं होतं. आदर आणि स्वतःच्या नजरेत आपण एक चांगलं काम केले, ही भावना, खरं तर हीच खरी श्रीमंती आहे, नाही का? मग प्रामाणिकपणा म्हणजे नक्की काय? फक्त खरं बोलणं एवढंच? नाही, त्याहून खूप जास्त. प्रामाणिकपणा म्हणजे निष्पक्षपाती असणं, सत्यप्रिय असणं. हा एक असा गुण आहे जो आपल्याला नेहमी योग्य काय आहे, न्याय्य काय आहे ते करायला भाग पाडतो. आणि म्हणूनच म्हटलंय की हा माणसाचा सर्वात मोठा सद्गुण आहे. या साध्याशा कथेचं सौंदर्य यातच आहे की ती आपल्याला एक फार मोठी गोष्ट सांगून जाते. आपलं खरं चारित्र्य तेव्हाच दिसतं जेव्हा आपण घेतलेले निर्णय कोणीही पाहत नसतं. चिमू एकटा होता, त्याला कोणी पाहणारं नव्हतं, तरीही त्याने योग्य तेच केलं. आपली खरी परीक्षा अशाच वेळी होते. आणि जाता जाता तोच प्रश्न पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांसाठी,
चिमूची ही गोष्ट ऐकल्यावर आपल्यासाठी खरी संपत्ती म्हणजे काय याचा अर्थ आता कदाचित थोडा बदलला असेल. यावर नक्की विचार करा.